नमस्कार, मी जोशना आपल्या नवीन अशा व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर चला मग आज आपण चाललो आहोत बाहेर चाललोय कुठे किंवा कोणत्या ठिकाणी चाललो आहे हे बघायला तुम्ही मला माझा व्लॉग लास्टपर्यंत बघायला विसरू नका, म्हणजे कळेल की व्लॉगमध्ये आम्ही कुठे कुठे गेलो, काय एन्जॉय केला हे नक्की तुम्हाला कळेल, पण लास्टपर्यंत व्लॉग बघायला विसरू नका। तर चला, हे आहे स्वदेशी खादी महोत्सव म्हणून लागलं होतं खारघरमध्ये, जिथं उत्सव चौक आहे ना तिथे जवळच होता, म्हणजे उत्सव चौकापाशीच आहे। खाली जे मैदान आहे तिथं आहे आणि इथे सर्व जे प्युअर असतात ना कपडे ते होते। ड्रेस मटेरियल, साडी पण खूप साऱ्या प्राईज होत्या साडीचे पण। ह्या साडीचे 2500 प्राईस त्यांनी सांगितली होती आणि ही जी होती ही पण आय थिंक 2800 काहीतरी प्राईस सांगितली होती। त्यांनी काही सांगितलं आम्हाला की काश्मीरी म्हणजे त्या साईडची आहे आणि त्याच्यावरती जे हँडलूम म्हणतात ना त्या टाईपच्या साड्या होत्या। ह्यात ड्रेसेस वगैरे पण होते आणि ह्या फ्रेम्स होत्या खूप साऱ्या, म्हणजे खूप सारे असे शॉप्स लागलेले होते तिथे। आणि म्हणजे कॉटनमध्ये, जसं की प्युअर कॉटन असतं ना त्या टाईपमध्ये खूप सारे ड्रेसेस, कुर्तीज, वन पीस खूप सारे असे छान छान लागले होते, पण त्याची प्राईजही म्हणजे म्हणतात ना की खूप कॉस्टली होते। एका वन पीसची प्राईज जे मी ग्रीन कलरचा दाखवला त्याची प्राईज होती 850 प्राईज होती, म्हणजे खूपच आय थिंक, म्हणजे मला वाटते माझ्या म्हणजे ह्याने तर त्या कॉटनचे जरी असले तरीसुद्धा त्याची प्राईस खूप सारी लावली होती। मग आय थिंक काय म्हणजे हाय माहीत नाही, पण प्राईस जास्त होती। आता हा जो आहे म्हणतात ना याला नेटचा किंवा आपल्या ह्या चिकन करीमध्ये त्याची पण प्राईस होती। आता तो ग्रीनवाला आहे त्याची प्राईस त्याने 1200 का काहीतरी सांगितली मला, 1200 सांगितली, म्हणजे मोस्ट ऑफ सगळ्याच ह्याचे प्राईस खूप साऱ्या लावल्या होत्या। कुर्तीज होत्या, जेंट्सचे पण मस्त असे जे हे असतात ना आपले सदरे ते होते कॉटनचे, जे म्हणतात स्कर्ट्स होते, टॉप, कुर्ती, पायजमा असे पूर्ण सेट्स होते, कॉटनचे वेगवेगळे सेट्स होते, जेणेकरून वन पीस होते, ड्रेसेस होते, साड्या पण कॉटनच्या हँडलूमच्या होत्या आणि खूप सारे असे स्टॉल होते की जेणेकरून तिथे आपल्याला सगळ्या गोष्टी, साड्या तर खूप छान अशा भेटत होत्या आणि मॅक्सी म्हणजे नाईट गाऊन हे पण खूप सारे इथे भेटत होते। जिथे मी विचारत होती कॉटन मिक्समध्ये तर ते मला दाखवत होत्या आणि त्याची प्राईस पण खूप साऱ्या होत्या, की खूप सारी प्राईस, म्हणजे प्राईसचं लिमिटच म्हणजे खूप होतं असं वाटतंय मला तर। म्हणजे असू द्या ना, हँडलूमच्या असू द्या किंवा कॉटनच्या असू दे, पण तरीसुद्धा हे पण खायचं स्टॉल होतं। आणि पुढे जाऊन पण मी खूप सारे ड्रेसेस बघितले, साड्या बघितल्या, की जेणेकरून की बाबा प्राईस पण विचारत होती मी की बाबा प्राईसच्या मानाने कशा आहेत काय आहेत हे पण मी थोडंसं फार, म्हणजे कशी चौकशी आपण करतो, इन्फॉर्मेशन घेतो तशा टाईपमध्ये मी सगळी इन्फॉर्मेशन घेतली। पण ते ज्या सगळ्यांच्या प्राईज आहेत ना कॉटन खादी म्हणून सांगत होते, पण त्याची प्राईस पण खूप जास्त होती। सर्व मी कपडे सगळ्या म्हणजे जिथले जेवढे स्टॉल होते ते आता मी तुम्हाला फक्त फास्टली दाखवते। रिझन काय आहे की बाबा व्लॉग आपला मोठा होते म्हणून, याच्या म्हणजे हे होतं व्लॉग मोठा होतो म्हणून। आता मी आधी थोडंसं दाखवलं की टॉप होता शॉर्टवाला आपला जीन्सवरती वेअर करायचा, 450 का 550 बोलले आणि कॉटनमध्ये बोलले, पण आणि कपडा पण पातळ वाटत होता तरीसुद्धा। आणि ह्या काकांकडे म्हणजे ज्या आपल्या म्हणतात ना बटाट्याचे आपण चिप्स करतो, वेगवेगळ्या चिप्सचे कांदा वगैरे कट करतो, चॉपर असतं ते वेगवेगळ्या साईजमध्ये होतं, प्राईस पण वेगवेगळी होती। जसं की आपण मशीनमध्ये जे कपडे धुण्यासाठी जे टाकतो ना असे बॉल्स असतात ते आणि हे होतं ते बोलत होते आम्हाला मोमोजसाठी। आता मोमोज वेगवेगळ्या टाईपमध्ये बनवतात, पण हे वाटत होतं ते मोदकसाठी म्हणून वाटत होतं। बघितलं आम्ही आणि नंतर मग ते मला मोदकसारखं वाटल्यावरती मी कॅन्सल केले की नको घ्यायला आपल्याला, म्हणून नाही घेतलं मी ते। आणि दुसऱ्या सगळ्या गोष्टी जसं की आपण हँगर अडकवतो हे ते वेगवेगळ्या टाईपचं होतं त्यात, आणि म्हणजे खूप साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी होत्या की त्यांच्याकडे एक क्रिएटिव्ह माइंडेड म्हणतात ना आपण तशा टाईपमध्ये होत्या। आणि त्यांनी दाखवलं मला की तर पण त्यात मोदकच होत होते असं वाटत होतं मला तर। आणि आता मोमोज काय वेगवेगळ्या टाईपचे बनतात त्यामुळे काही मोमोजचा विषय नाही, त्यामुळे एवढा हे नाही, पण
आय थिंक मोदक खूप छान प्रकारे होतील त्यात असं. आणि हे ब्रश ठेवायचं हे वगैरे हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या क्रिएटिव्ह किंवा आपल्याला छोट्या मोठ्या कुठे बाहेर जाताना वगैरे लागतात किंवा कांदा चॉपिंगसाठी सुद्धा जे असतं कटर हे ते सगळं अवेलेबल इथे होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो, कीटकचं वगैरे होतं आणि पुढे चालूनच जस्ट आलो थोडं हे करून म्हणजे ज्वेलरी छोटी छोटी होती. मला एवढी काही म्हणजे कसं ज्वेलरी कसं एक परफेक्टली छान वाटली तरच घ्यावी अशी वाटते, अदरवाईज नाही. तर मग इथे आम्ही आलो ह्या स्टॉलवरती. तर यांनी खूप सारे यांच्याकडे हे होते की बाबा म्हणतात ना कुठं पेन होतं, टाच पेन होते, पायाला सॉफ्टली पाहिजे असतं म्हणून ते क्रीम कलरचं दिसतं ना ते आहे. परत दुसरे खाली पण एक होतं टाचेसाठी स्पेशल होतं. परत डोकं दुखत असेल आपलं आपलं म्हणतात ना की मसाज करायची तर त्यांनी ते दाखवतात आहेत बघा. असं हाताला घेऊन आपण मसाज करायची आपल्या डोक्यावरती जेणेकरून ते असं व्हायब्रेट होऊन पेन म्हणजे एक व्हायब्रेशन होऊन हे होतं. पण तरीसुद्धा असं मला काही एवढं आवडलं नाही ते, कारण याच्या आधी जे स्किन कलरचं मी बोलत होती ना ते वालं टाचेसाठी आणि पायासाठी घेतलं होतं पण त्याचा काही इफेक्ट नाही पडला. त्यामुळे जास्त करून मी घेण्याच्या भानगडीत नाही पडले, कारण आपल्याला रिटर्नसाठी वगैरे एक टाईम नसतो किंवा ते काही एवढे लगेच म्हणजे कसं एक त्यांचा लिमिट असतो त्याच्यामध्ये आपल्याला येणं जमतं न जमतं म्हणून मग मी नाही घेतला. आणि हे इथे मला दाखवत होते की बाबा चेहऱ्यासाठी वगैरे काही जडीबुटी असतात ते आहेत म्हणून, पण मी काही नाही. चेहऱ्याला लावायला तर बाहेरचं कुठल्याच गोष्टी जास्त करून घेण्यात येत नाहीत माझ्याकडनं आणि मी घेतच नाही. शोच्या वस्तू म्हटल्या ना एकदम भारी होत्या शोच्या वस्तू आणि खूप छान हे आरसे वगैरे खूप मस्त होते. आणि मेन म्हणजे मी इथे जे आहे ते मी साडी वेअर करून गेली होती. एक म्हणतात ना कोणीतरी टास्क दिलेला होता की बाबा तू खारघरच्या ठिकाणी राहतेस तू आणि खारघरमध्ये सगळे पॉश एरिया आहेत, सगळे पॉशवाले आहेत की जेणेकरून साडी घातलेले जर बघितलं ना तर खूप सारी माणसं लेडीज पण खूप सारे तोंडाकडे बघतात की बाबा साडी वेअर करून आले, साडी वेअर करून आले. आणि खरंच सांगते साडी मी घालूनच म्हणून कोणीतरी मला कमेंट म्हणजे DM मध्ये केलं होतं की बाबा तू साडी घालून हा ना खारघरमध्ये म्हणजे फिरून दाखव मॉलमध्ये वगैरे, आणि तो मला नक्कीच लास्टपर्यंत कळेल की बाबा म्हणजे फिरते की नाही हे पण कळेल. साडी मी आता साडी वेअरच केली होती पण कसं मी कॅमेरा दाखवत होती, मुलगा माझा एन्जॉय करत होता, मिस्टरसुद्धा बघत होते इकडे तिकडे, त्यामुळे मी काही त्यांच्याकडे दिले नाही. हे गालीचे हे गालीचे आहेत ना 6,000 हजाराचे बोलले त्यांनी. म्हणजे ना मी शॉकच झाली, माझे मिस्टर पण शॉक झाले. एवढे 6,000 हजाराचे 3,000 हजाराचे गालीचे आणि ते छोटेसे होते, एवढे काही मोठे तर नव्हते. आणि हे चिनीमातीच्या वस्तू पण खूप कॉस्टली होत्या. 350 रुपयाचा एक जो मीठ ठेवायचं असतं ना, आता मी दाखवते तुम्हाला, ते वाला त्यांनी ना 350 रुपयाचं सांगितलं मला. मग नाही घेतलं मी. म्हटलं नको. ते जे येलो कलरचं दिसतंय ना ते अलीकडच्या साईडला होतं ते, म्हणजे ह्यातलं कुठलीही गोष्ट असते ते खूप कॉस्टली होत्या मला म्हणायचं आहे. आणि मी साडी वेअर करूनच आले, तुम्हाला थोड्या वेळाने कळेल बघा की म्हणजे तुम्ही म्हणाल की हां तू बॅक कॅमेऱ्याने दाखवत. आणि पर्स पण छान होत्या, ह्या प्राईस कमी होती पण छान होत्या, पण तरीसुद्धा कसं खूप कॉस्टलीच, काही कमी करत नाहीत. आणि हे बघू शकता मी साडी वेअर करून आलेली आहे. ज्यांनी कोणी मला DM करून सांगितलं होतं की साडी घालून तू हा ना यूट्यूबचे व्हिडिओ बनव आणि मग तुला मानू की बाबा हां काय म्हणजे खारघरमध्ये साडी घालणं म्हणजे एक म्हणतात ना टास्क असल्यासारखा होता. आणि ते पण फिरणं सगळीकडे मॉलमध्ये वगैरे नाही. आता मी मॉलमध्ये आले तिथून बरं का, जो हा आपला लिटिल वर्ल्ड आहे त्या मॉलमध्ये आले. अर्नोला खेळायचं होतं आणि थोडंसं लेट झाला होता आम्हाला आणि त्याची खूप घाई चालली होती की नाही मला वरच्या लास्टच्या फ्लोअरला जायचं आहे आणि तो जो गेम झोन असतो त्याच्यामध्येच जायचं आहे. त्याची जो चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता तुम्ही, कारण त्याला जायचं होतं. तो खूप फास्टली मला म्हणतो तो मी लवकर चल, तर ते बंद होतं म्हणून एक टायमिंग असतो. आणि आता तुम्ही बघू शकता यात पण की मी साडीच वेअर करून मॉलमध्ये आली आहे आणि ते पण अशी काही जास्त हेवी नाही किंवा कुठे फंक्शनला, मी सिम्पल वेअरिंगमध्ये आलेली आहे. आणि हा टास्क ज्यांनी कोणी सांगितलं होतं त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं की मी साडी घालून खारघरसारख्या एरियामध्ये मॉलमध्ये किंवा कुठेही मी फिरली आहे किंवा म्हणजे टास्क कंप्लीट केला आहे. तर ज्याने कोणी आणि ज्याला आवडलं असेल
साडी घालून मी पूर्ण म्हणजे ह्याच्यात फिरणं म्हणजे, कारण सगळे तोंडाकडे बघतात. तर खरी गोष्ट आहे ही, सगळे तोंडाकडे बघतात की बा हां एवढ्या म्हणजे ह्याच्यामध्ये कशी काय साडी घालून फिरतात म्हणून. नक्की कमेंट करून सांगा. आणि आता अर्णवला हे आणलं आहे मी, जो त्याचा गेमिंग झोन असतो त्याच्या बाजूला एक म्हणजे ह्याच्यावरती गेमिंग झोन म्हणून असतं, ते नाही मी खेळायला देत त्याला. हे जे आहे हे त्याला खेळायला जम्पिंग जॅम्प वगैरे हे ह्याच्यामध्ये पण तिकडे जायचा जो आहे टास्क तो त्याला आवडतं खेळायला हे. म्हणून मग मी त्याला घेऊन आले आणि त्याला ते खेळणं खूप आवडतं. तो खूप उशीर एक 20 ते 25 मिनटं असतं. 100 रुपीज देतात. हां, त्या गेमिंग झोनमध्ये मी त्याला म्हणजे खेळवते. म्हणजे जेवढं 20 मिनटं असेल ना, 20 ते 25 मिनटात मुलं पण थकतात. काही जास्त वेळ लागत नाही. 25 मिनटानंतर ती लोकं पण बंद करतात आपोआप की हां आवाज देतात म्हणून. मग ते 25 मिनटं आहेत ना, त्यात ते म्हणजे खूप सारं खेळून घेतात आणि मुलंही खूप थकतात. म्हणजे तो टाईम त्यांना एक म्हणजे परफेक्ट असतो की त्या टायमिंगपर्यंत ते लोकं खेळू शकतात. त्याच्यानंतरच्या जास्त खेळायला दिल्यानं नाही खेळत. आता तो टास्क ना एक नॉर्मल एक म्हणतो ना आपलं लाकडाची फळी असते छोटीशी, त्याच्यावर म्हणजे एक आपलं फूटच बसतं, म्हणजे पाय व्यवस्थित बसतो तेवढा. आता तेवढ्यावरून त्याला जाणं होतं. मग मी त्याला बोलत होते तुला टास्क दिलेला आहे, तू नक्की कंप्लीट कर म्हणून. म्हणून तो व्यवस्थित अजून हळू की बाबा आपला पाय नको इकडे तिकडे व्हायला म्हणून तो हळू जातो. त्याचं वेट आहे म्हणा तसं म्हणा, हेल्दी आहे तो जास्त पहिल्यापासूनच आहे. आता अजून लॉकडाऊनच्या नंतर अजून थोडंसं हेल्दी झालेलं आहे. मग त्याला आवडतं, पण तरी पण तू खूप म्हणजे ना धावपळ पण करतो, क्लासेस पण करतो, सगळं करतो. पण काय म्हणतात एखाद्याची तब्येतच असते तशी, तसं त्याची तब्येतच आहे. ते त्यात काही वाद नाही. सगळे बोलतात त्याला खूप गोलू आहे, खूप हे आहे, पण त्याची तब्येतच तशी आहे. तो किती मेहनत धावपळ असते ना त्याला, खूप धावपळ असते. आणि आता सुट्टी होती तर तो गार्डनमध्ये पण खूप टाईम खेळत होता. 3-3, 3.5, 4 तास कधी-कधी खेळत होता. कधी-कधी 4 तास पण 3.5 तास तर तो खेळूनच येत होता. तरीसुद्धा त्याची तब्येत ना लवकर हे होत नाही. मग ज्याच्या त्याच्या बॉडीवर, त्याची बॉडीच तशी आहे. खेळून वगैरे आल्यावरती त्याला लागली भूक. मग आम्ही बाहेरच डोसा वगैरे घेतला आणि मोमोज घेतले. त्याला आवडतात मोमोज आणि आमचा तो डोसावाला फिक्स आणि फेमस आहे. म्हणजे आम्ही तिथे गेल्यावरती खातो तो डोसा, आवडतो. आणि मोमोज पण त्याच्याकडचे छान असतात. ते बाजूला आहे स्टॉल. आता तो बोलत होता दाखवू नको मला, म्हणून मग मी त्याला त्याची मजा करत होती त्याच्याशी. आता सगळं करून खाऊन पिऊन आम्ही घरी जाणार आहे. घरी पोचल्यावरती सांगते. आता व्लॉग कसा वाटला, काय वाटला, साडी वेअर करून पूर्ण खारघरमध्येच समजा की जिथे जिथे मॉल किंवा ते खादी स्वदेशी खादी महोत्सवमध्ये फिरून आली. सगळे तोंडाकडे बघतात बरं का, तुम्ही नक्की ऑब्झर्व करा. आणि व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. तर चला मग, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असते तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.